नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत अजूनपर्यंत ज्या महिलांना पैसे मिळालेलेच नाही आहेत अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता अशा जेवढ्या पण महिला आहेत की ज्यांचे फॉर्म हे जुलैमध्ये अप्रूव्ह झालेले आहेत तरी सुद्धा त्यांना पैसे मिळालेले नाही आहेत। तसेच काही महिलांचे फॉर्म हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झालेले आहेत तरी देखील त्यांच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा झालेले नाही आहेत। तसेच काही महिलांचे फॉर्म हे सप्टेंबरमध्ये मंजूर झालेले आहेत पण तरी सुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाहीये। तर आता अशा जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरल्यापासून तर आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो आता त्यांना पैसे कधी मिळणार आहेत याबाबत महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे आणि ही माहिती मित्रांनो 100% खरी आहे कारण की स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख यांच्यामार्फत ही माहिती देण्यात आलेली आहे। तर आता अशा जेवढ्या पण महिला आहेत मित्रांनो की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसेच मिळालेले नाही आहेत आणि त्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत, त्यांचे बँक खाते सुद्धा आधार कार्ड सोबत लिंक आहे पण त्यांच्या बँक खात्यावरती 1 रुपया सुद्धा या योजनेचा जमा झालेला नाहीये। तर मित्रांनो आता अशा सर्व महिलांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर अखेरच्या अगोदर लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे हे जमा केले जाणार आहेत। तर ते किती जमा केले जाणार आहेत तर मित्रांनो ज्या महिलांच्या बँक खात्यावरती अगोदर 1 रुपया सुद्धा आलेला नाहीये अशा महिलांना एकत्र 3 महिन्याचे पैसे जमा केले जाणार आहेत म्हणजेच 4,500 रुपये अशा महिलांना मिळणार आहेत आणि ज्या महिलांना अगोदर 2 टप्प्यांमध्ये 3,000 रुपये हे मिळालेले असतील तर अशा महिलांना या योजनेअंतर्गत आता सप्टेंबर अखेरच्या अगोदर 1,500 रुपये हे मिळणार आहेत। तसेच मित्रांनो ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केलेले असतील आणि त्यांचे फॉर्म हे सप्टेंबरमध्येच मंजूर सुद्धा होत आहेत आणि अजून त्यांना सुद्धा जर या योजनेचा लाभ हा मिळालेला नसेल तर त्या महिलांना सुद्धा या योजनेअंतर्गत सप्टेंबर अखेरच्या अगोदर 4,500 रुपये मिळणार आहेत। अगोदर मित्रांनो अशा महिला ज्या होत्या की ज्या सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करणार होत्या आणि त्यांचे फॉर्म हे सप्टेंबरमध्येच मंजूर होणार होते तर अशा महिलांच्या बँक खात्यावरती अगोदर 1,500 रुपयेच फक्त जमा होणार होते आणि त्याचे कारण म्हणजे मित्रांनो अगोदर या योजनेमध्ये अर्ज करण्याची जी शेवटची तारीख होती ती 31 ऑगस्ट ही होती। त्याच्यानंतर बऱ्याचशा महिला या अर्ज भरण्याच्या बाकी असल्या कारणाने या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा महिलांना अर्ज करण्यासाठी सवलत ही देण्यात आली होती आणि त्यामुळे सप्टेंबर महिन्यात ज्या महिला अर्ज करणार होत्या त्या महिलांना 1,500 रुपये म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून लाभ चालू होणार होता आणि या सुरुवातीचे 2 महिने जे होते मित्रांनो जुलै आणि ऑगस्ट यांचा लाभ त्या महिलांना मिळणार नव्हता। परंतु आता शासनाकडून याबाबत सुद्धा एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे आता ज्या महिला सप्टेंबर महिन्यात अर्ज करतील अशा महिलांना सुद्धा आता 3 महिन्यांचेच लाभ मिळणार आहे म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे त्या महिलांच्या बँक खात्यावरती सप्टेंबर अखेरच्या अगोदर म्हणजे 27, 28 किंवा 29 या तारखेपर्यंत महिलांच्या बँक खात्यावरती 100% पैसे हे जमा होणार आहेत। आणि मित्रांनो याबाबत स्वतः महिला व बाल विकास विभागाच्या प्रमुख आदिती तटकरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे मित्रांनो आता अशा सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे की ज्यांना अजूनपर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया सुद्धा मिळालेला नाहीये तर अशा महिलांनी आता अजिबात चिंता करू नये कारण की मित्रांनो सप्टेंबर अखेरच्या अगोदर 100% तुमच्या बँक खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत। परंतु त्याच्यासाठी एक अट आहे आणि ती म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक करून ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे। तसेच जर तुमचे जॉईंट खाते असेल तर ते जॉईंट खाते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चालणार नाहीये याबाबत सुद्धा आदिती तटकरे यांच्यामार्फत माहिती देण्यात आली आहे। जर तुमचे आणि तुमच्या पतीचे जॉईंट खाते असेल तर ते तुम्हाला वेगळे करावे लागणार आहे, तुमचे वैयक्तिक खाते हे खोलावे लागणार आहे आणि त्याच्यासोबत तुमचे आधार कार्ड लिंक करून घेणे हे महत्त्वाचे आहे तरच तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर अखेर लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा लाभ हा दिला जाईल।